संभाजीनगरच्या नागरिकांना पालिका प्रशासन पाणी देतंय की विष असा प्रश्न पडण्याजोगा प्रकार आज पुढारी न्यूज समोर आणते। कारण ज्या जलकुंभातून संभाजीनगरच्या घराघरामध्ये पाणी जातं त्या जलकुंभांबाबत अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली आहे। बघूया व्यवस्थेच्या डोळेझाक वृत्तीचा पर्दाफाश करणारा पुढारी न्यूजचा न्यूज बॉम्ब। संभाजीनगर पालिका पाणी देते की विष? लोकांच्या जीवाशी कोण खेळते? अस्वच्छ जलकुंभ पालिका कुंभकर्णाच्या झोपेत। नळाला आलेलं हे पाणी स्वच्छ असेलच याची गॅरंटी नाही। पाणी म्हणून पालिका जे नळामधून घराघरात पोहोचवते ते विष तर नाहीये ना, असा प्रश्न पडावा इतकी धक्कादायक अशी माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे। पुढारी न्यूज आज जो न्यूज बॉम्ब या इन्व्हेस्टिगेशनच्या आधारे टाकतंय तो व्यवस्थेची झोप उडवणार आहे। 15 लाख लोकांची तहान भागवण्याचे काम शहरातील हे जलकुंभ करतात। संभाजीनगरमध्ये असे 36 जलकुंभ आहेत। इथूनच लोकांच्या घरात पाणी सोडलं जातं। हे जलकुंभ दर 6 महिन्यांनी स्वच्छ करावे लागतात आणि ज्या दिवशी या जलकुंभांची स्वच्छता होते तो दिनांक या जलकुंभावर लिहावा लागतो। पण 6 महिने सोडाच, मागच्या 4 ते 5 वर्षांपासून जलकुंभाची स्वच्छता झाली नाहीये। ही जलकुंभावरची नोंद याचा साध्या डोळ्यांना दिसणारा पुरावा आहे। महानगरपालिका लाखो शहरवासियांच्या जीवाशी खेळ करते की काय असा प्रश्न समोर आलेला आहे। कारण की ज्या जलकुंभाद्वारे लाखो शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो त्याच जलकुंभांची स्वच्छता केली जात नसल्याचं समोर आलेलं आहे। साधारण 6 ते 6 महिन्यात हे जलकुंभ स्वच्छ केले पाहिजे, मात्र 3 ते 4 वर्षापूर्वी हे जलकुंभ स्वच्छ केले असल्याचं समोर आलं आहे। कारण की या जलकुंभांची स्वच्छता केल्यानंतर त्यावरती दिनांक दर्शवला जातो आणि आपण या जलकुंभावरच्या दिनांक जर पाहिले तर 2019 आणि 2020 असे दिनांक या जलकुंभावर आढळून येत आहे। त्यामुळं कुठेतरी मनपा प्रशासन शहरवासियांची जीवाशी खेळ करते की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शहरामध्ये काही वसाहतींना 5व्या तर काही वसाहतींना 10व्या दिवशी पाणी पुरवठा होतो। जायकवाडीतून शहरात दररोज 130 MLD पाणी येतं आणि शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या जलकुंभांमध्ये ते पोहोचतं। इथून टप्प्याटप्प्यातून नागरिकांना पाणी पुरवठा होतो। आपलं पाणी ज्या जलकुंभातून येतंय तिथली काय अवस्था आहे हे तर लोकांना माहीतच नाही। उलट आठवड्यातून एकदा पाणी येत असल्यानं नागरिकांचा संताप होतोय तो वेगळाच। आम्हाला स्वच्छ पाणी द्या एवढंच आमचं हे बाबा, दुसरं काय। आणि गॅप देतं तर समजा ते पण होतंच। 8-8 दिवस पाणी इतकं वापरावं लागतं तर मग खूपच वास येतो शेवटचं एवढं खराब पाणी येऊन देतं। ते आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे। हे कसं पावसाचे दिवस आहे त्याच्यामध्ये खूप आजारी पडता मुलं आणि हे ते, त्याच्यामुळं पाणी आम्हाला स्वच्छ पाहिजे। आणि पाण्यात गॅप पण खूप होते। 8 दिवसाला म्हणजे 8व्या दिवशी कधी कधी आम्हाला पाणी येते ते वेळेवर पाहिजे। आमचा पाण्याचा प्रश्न खरंच खूप बिकट आहे। 8 दिवसाला पाणी येतं आणि पाणी खरंच खूप गढूळ आहे। पाणी गढूळ असल्यामुळे ते पाणी पिण्यासारखं पण नाहीये। त्याच्यामध्ये जीवन ड्रॉप टाकावं लागतं। जीवन ड्रॉप टाकून सुद्धा ते स्वच्छ वाटत नाही, तरी पण आम्ही तुरटी फिरून ते पाणी पितोय। आणि 8 दिवसाला म्हटल्यावर 2 दिवसानंतर ते पाणी प्यावंसं वाटत नाही। आणि लहान लेकरांना, आमच्या घरामध्ये छोटे लेकरू आहे त्याला पण त्रास झालेला आहे। आम्ही आत्ता दवाखान्यातून आणलेलं आहे। पाण्याचा प्रश्न इतका बिकट झालेला आहे की ते पाण्याच्या टाक्या तुम्ही स्वच्छ करता की नाही करत ते पण आम्हाला माहिती नाहीये। कधी पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिळण्याचे प्रकार घडतात तर कधी गढूळ पाणी येतं। पालिका लिकेज तातडीनं दूर करतं असं म्हणतं खरं, पण या प्रकारांमुळे वारंवार लोकांचं आरोग्य धोक्यात येतं। त्याचं करायचं काय? पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो पाणी उकळून पिण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करतो। तसेच क्लोरीनयुक्त पाणी पिण्यास त्यांना आम्ही आवाहन केलेले आहे। आणि जर तसे दूषित पाणी जर आढळून आले त्या भागामध्ये तर त्यांनी त्वरित पाणी पुरवठा विभाग तसेच आरोग्य विभागाला तक्रार द्यावी, जेणेकरून दूषित पाणी कशामुळे येत आहे कुठलं तर त्याचं हे मूळ शोधून त्यावर तात्काळ आपल्याला कारवाई करता येईल। 4-5 वर्ष स्वच्छताच होऊ न शकलेल्या टाकीतून जेव्हा पालिका पाणी पुरवठा करते तेव्हा या प्रकारामुळे लोकांचं आरोग्य कसं धोक्यात येतं हे डॉक्टरांकडूनच ऐका। जास्त वेळ जर पाणी जमा राहिला तर त्याच्यामुळे एक कॉमनचे आपल्याला ते डिसीज माहीत असेल, टायफॉइड फीवर असते आणि बॅक्टेरियाने ते होते आहे। टायफॉइड फीवर, कॉलेरा
डिसेंट्री म्हणजे लूज मोशन्स, कधी कधी त्याच्यामध्ये पोरांना वॉमिटिंगसुद्धा असतात आणि कावीळ होऊ शकतात. 3-4 आजार अजून आहे जे कॉमन लोकांना ते समजू शकत नाही, पण एक 7 ते 8 वॉटर बॉर्न डिसीजेस असतात ते त्याच्यामुळे होऊ शकतात. आम्ही हा प्रश्न घेऊन पालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांना गाठलं. त्यांना ही गंभीर बाब लक्षात आणून दिली तेव्हा जलकुंभाची स्वच्छता होते की नाही याची चौकशी करतो असं उत्तर त्यांच्याकडून आलं. आणि त्यामुळेच मनपाचे आयुक्त जी श्रीकांत हे सुद्धा या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत हे समोर येत आहे. आपल्या शहरामध्ये ज्या ठिकाणी गढूळ पाणी येते त्याचं कारण आपले दररोज पाणी पुरवठा आपण करत नाही आणि बरेच ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि वॉटर सप्लाय लाईन क्रॉस कनेक्शनमुळे ते हा गोष्टी होतो. आणि जलकुंभाचे तरी नेहमी स्वच्छ करण्याची त्यांना सूचना आहे आणि परत सूचना लागले तर आम्ही देतो. परंतु मोस्टली ज्या ठिकाणी गढूळ पाणी येते किंवा घाण ड्रेनेज मिश्रित पाणी येतं त्याचं कारणच आहे की आपण दररोज पाणी पुरवठा करत नसल्यामुळे हा प्रकार घडत असतो. औरंगाबादचं संभाजीनगर झालं. हा बदल मागच्या 1-2 वर्षात झाला, पण दरम्यानच्या काळात ना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची डोळेझाक कामचुकार वृत्ती बदलली ना सब चलता है असं म्हणत काम करण्याची प्रवृत्ती बदलली. आता पुढारी न्यूजनं टाकलेल्या न्यूज बॉम्ब नंतर तरी जलकुंभाच्या अस्वच्छतेकडे डोळेझाक करणारे अधिकारी कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होतील आणि कामाला लागतील अशी अपेक्षा. संभाजीनगरहून सचिन जिदेसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.